बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी आणि महत्त्वाची बातमी। 26/11चा हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणाला 18 दिवसांची एनआय कोठडी सुनावण्यात आली। काल त्याचं यशस्वी प्रत्यार्पण करण्यात आलं आणि त्यानंतर त्याला रात्री पटियाला हाऊस कोर्टामध्ये हजर करण्यात आलंय। यावेळी एनआयच्या वकिलांनी राणाची 20 दिवसांची कोठडी मागितली आहे। राणाच्या कोठडीची कारणं सुद्धा वकिलांनी कोर्टासमोर मांडलेली आहेत। तसंच राणा हा आंतरराष्ट्रीय दहशतवादी असल्याने काही पुरावे आणि तथ्य मिळवण्यासाठी त्याची कोठडी हवी आहे असा युक्तिवाद एनआयच्या वकिलांनी केलाय। दरम्यान त्याची रवानगी आता एनआय कोठडीमध्ये करण्यात आली। एनआय आता चौकशी करणार आहे। तहव्वूर राणाचं प्रत्यार्पण केल्यानंतर त्याचा पहिला फोटो एनडीटीव्ही मराठीच्या हाती लागलाय। 16 वर्षांनंतर तहव्वूर राणाचा फोटो समोर आलाय। 26/11च्या हल्ल्याचा मास्टरमाइंड असलेला तहव्वूर राणाला 18 दिवसांची एनआय कोठडी आता सुनावण्यात आली आहे। दरम्यान एनआयच्या वकिलांनी राणाची 20 दिवसांची कोठडी सुद्धा मागितलेली आहे। राणाच्या कोठडीची कारणं सुद्धा वकिलांनी काल कोर्टासमोर मांडलेली आहेत। तसंच राणा हा आंतरराष्ट्रीय दहशतवादी असल्याने काही पुरावे आणि तथ्य हे मिळवण्यासाठी कालावधी लागेल आणि त्याची कोठडी हवी आहे असा युक्तिवाद काल एनआयच्या वकिलांनी केलेला आहे। त्यामुळे त्याला 18 दिवसांची एनआय कोठडी सुनावण्यात आलेली आहे। पुढील तपासामध्ये नेमक्या कोणकोणत्या बाबी समोर येतात आणि त्याच्यावरील पुरावे जे आरोप आहेत त्याच्या संदर्भातले पुरावे काय समोर येतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। काल त्याचं यशस्वी प्रत्यार्पण अमेरिकेतनं भारतामध्ये झालंय। त्यानंतर त्याला रात्री पटियाला हाऊस कोर्टामध्ये हजर करण्यात आलं। या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये विमानतळ असेल तसंच एनआय मुख्यालय असेल या परिसरामध्ये मोठा पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा तैनात होता। एनआयच्या वकिलांनी आता राणाची 20 दिवसांची कोठडी सुद्धा मागितली आहे। मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड आणि देशाचा सगळ्यात मोठा शत्रू तहव्वूर राणा याला काल भारतामध्ये आणलं गेलंय। रामराजे शिंदे आपल्या सोबत आहेत अधिकची माहिती देण्यासाठी। रामराजे, राणाच्या कोठडीची कारणं सुद्धा काल वकिलांनी कोर्टासमोर मांडलेली आहेत। काल नेमका कसा युक्तिवाद झालेला आहे? बिलकुल, कारण तहव्वूर राणा याला आता 18 दिवसाचे रिमांड मध्ये पाठवण्यात आलेला आहे। 20 दिवसाची रिमांड एनआयने मागितली होती, कोर्टाने 18 दिवसाची रिमांड दिली आहे। आता या 18 दिवसामध्ये चौकशी केली जाणार आहे, तपास केला जाणार आहे। तो आता भारताच्या आणि एनआयच्या ताब्यात आहे, नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी, आणि त्यामध्ये अनेक प्रश्न विचारले जातील। आणि हा निर्णय पटियाला हाऊस कोर्टाने रात्री 2 वाजता दिलेला आहे की आणि कशामुळं चौकशी गरजेचं आहे हे अगोदर एनआयला पटवून द्यावं लागलं कोर्टाला। 26/11च्या हल्ल्यामध्ये त्याचा सहभाग आहे हे पण सांगण्यात आलं। त्यानंतर आणखीन धागे खुले करण्यासाठी चौकशीची गरज असल्याचं सांगितलं आणि म्हणून मग कोर्टानं 18 दिवसाचा आता रिमांड दिलेले आहे। आजपासून त्याची चौकशी केली जाणार आहे। एनआयच्या मुख्यालयामध्ये त्याला नेण्यात आलेला आहे आणि चौकशीमध्ये वेगवेगळे प्रश्न उपस्थित केले जाणार आहेत। कारण प्रश्नाचं स्वरूप कसं असतं की तुमचं लोकेशन कुठे होतं 26/11च्या दरम्यान, किती दिवसा अगोदर तुम्ही भारत सोडला, का सोडला, आणि त्या दरम्यान तुम्ही कुठे कुठे गेलात, कोणाकोणाला संपर्क केला होता, आणि असं अनेक प्रश्न असतात आणि त्यामधून आरोपित्व जे आहे ते सिद्ध करावं लागणार आहे। आणि एनआयने पण काल कोर्टाला ठोसपणे सांगितलं नाही की याचे डेव्हिड हेडलीशी सोबत संबंध होते राणाचे, आणि त्याचबरोबर ईमेलद्वारे अनेक पुरावे जे आहेत ते आपल्याला मिळाले आहेत। त्यामुळे पुराव्यादाखल ईमेलचा हवाला देण्यात आलेला आहे। तहव्वूर राणाकडून जे ईमेल करण्यात आलेले आहेत आणि जे संभाषण झालेलं आहे ते आता भारतीय तपास यंत्रणाच्या हातामध्ये लागलेलं आहे आणि तो ठोस पुरावा आहे हे सुद्धा स्पष्टपणे सांगितले। आणि म्हणूनच रिमांड मिळवण्याचं कारण तेच होतं की ठोस पुरावे आता भारताकडे आहेत। आता आणखीन कोणकोणत्या मुद्द्यावर चर्चा केली जाते आणि कोणते पुरावे समोर ते बघावं लागेल। अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। दरम्यान तहव्वूर राणा विरोधात बाजू मांडण्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून अधिवक्ता नरेंद्र मान यांची नियुक्ती करण्यात आली आहे। त्यांना 3 वर्षांसाठी किंवा खटल्याची सुनावणी पूर्ण होईपर्यंत लढण्याची जबाबदारी देण्यात आली आहे। एनआयच्या बाजूनं नरेंद्र मान हे आता केस लढणार आहेत। दरम्यान नरेंद्र मान हे नेमके कोण आहे त्याची माहिती जाणून घेऊयात। विशेष सरकारी वकील म्हणून अधिवक्ता नरेंद्र मान यांची नियुक्ती करण्यात आली आहे। 3 वर्षांसाठी किंवा खटल्याची सुनावणी पूर्ण होईपर्यंत लढण्याची जबाबदारी त्यांच्यावर असेल। एनआयच्या बाजूने नरेंद्र मान हे केस लढणार आहेत।